वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात लोकसभेसाठी शांततेत मतदान होत आहे। वसई विरारमध्ये सकाळी अनेक बूथवर 7 वाजल्यापासून रांगा पाहायला मिळाल्या, कारण उन्हाचा कडाका जास्त असल्यामुळे शहरी भागामध्ये जे आहे लोकांनी लवकर येऊन मतदान करणं पसंत केलेलं आहे। तर दुसरीकडे पश्चिम पट्ट्यात आम्ही फेरफटका मारला असता तिकडे संथ गतीने जे आहे मतदान पाहायला मिळालेलं आहे। आता मतदान हे लवकरात लवकर व्हावं हीच अपेक्षा आहे। तर उमेदवार जे आहे दोन्ही उमेदवारांनी जे आहे आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। शिवसेनेच्या भारती कांबडी असतील किंवा बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील असतील, या दोघांनी आपला उमेदवार जो मतदानाचा हक्क आहे आज सकाळी लवकर बजावलेला आहे। आणि हा मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी जी आहे बातचीत केली। नेमकं त्यांनी काय म्हटलंय आपण ऐकूयात। हा लोकशाहीचा जागर, ज्या लोकशाहीने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे। आणि आज माझं सौभाग्य आहे या पालघर लोकसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीकडून लोकनेते आमदार नितीन ठाकूर आणि आमच्या तमाम नेते कार्यकर्त्यांकडून मला ही उमेदवारी दिलेली आहे आणि जनतेने मला चांगल्या प्रकारे पसंती दिलेली आहे। आणि मी खूप भाग्यशाली स्वतःला समजतो की या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये फिरत असताना कानाकोपऱ्यामध्ये जात असताना एक माझ्याकडून खूप लोकांनी ॲप्रिशिएट केलेलं, अपेक्षा केलेल्या आहेत की तुम्ही एवढ्या वर्ष चांगलं ह्या प्रशासनामध्ये काम केलं असल्यामुळे तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत, अशा प्रकारचं त्यांनी मला वचन दिलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे। आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही आजची निवडणूक एक पालघरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक वेगळी भविष्याची दिशा देणारी असणार आहे। त्यामुळे मला ठाम विश्वास आहे की लोक ही माझ्यासोबत आहेत। बघा, गेल्या 48 दिवस मी पालघर जिल्ह्यामध्ये प्रचार करत होते। महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माझ्यासोबत पूर्ण ताकदीनिशी उतरले होते आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महाविकास आघाडीचा प्रचार एकदम दणक्यामध्ये झालेला आहे। आत्तापर्यंतचा जो रेशो आहे, प्रत्येक वेळेस महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून भारती कांबडी ही नंबर 1ला राहिलेली आहे आणि पुढेही राहील अशी आशा आहे। कारण आमची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, तसंच लोकशाहीच्या विरोधात असणाऱ्यांच्या विरोधात आहे, तसंच संविधानाच्या विरोधात असणाऱ्यांच्या विरोधात आमची लढाई आहे। त्याच्यामुळे मला आशा आहे की पालघरची जनता ही महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून भारती कांबडी सोबत राहील आणि मला विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल। पालघरच्या मतदारांना आपण काय आवाहन करू? मी पालघरच्या मतदारांना आवाहन करेन की आपलं मत हे बहुमूल्य आहे आणि त्याच्यामुळे योग्य त्या उमेदवारालाच, म्हणजेच महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून भारती कांबडी हिला मशाल चिन्हावरती बटन दाबून विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचवा, जेणेकरून पालघर जिल्ह्याचा विकास हा आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल। आणि मी त्यांना आवाहन करेन की आपलं बहुमूल्य मत हे महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून भारती कांबडी यांनाच द्या आणि मला विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचवा।